Class 8th Standard. Subject English. Unit 2. 2.3. The Little River Poem. Warming up, chit chat. First we learn chit chat question. You must have been for a family or class picnic to a riverside spot. इमॅजिन करायचं आहे की नदीकिनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहलीकरिता गेलेले आहात. यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर? प्रश्नाचा अर्थ असा होतो, नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? Answer is, on the bank of the river, we noticed some trees, birds, some domestic animals, river sands, and children bathing near the bank. Some women were washing clothes. Second question, in which season did you go? Was the river flow gushing or gentle? प्रश्नाचा अर्थ असा होतो, तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये गेला होता? नदीचा प्रवाह उसळता होता की संथ होता? Answer is, we went to the picnic spot in the rainy season. The river flow was gushing in those days. Question 3. Did you notice other people by the river? What were they doing? प्रश्नाचा अर्थ असा होतो, तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोकांना पाहिले का? आणि ते काय करीत होते? Answer is, yes. There were some picnickers and other people. Some were enjoying the picnic, some were swimming in the river, some were fishing, some women were washing clothes by the river. Question 4. What should we do to make sure that rivers do not get populate? प्रश्नाचा अर्थ असा होतो, नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरिता आपण काय केले पाहिजे? Answer is, we should not allow people to wash their clothes in the river. We should ban defecation and throwing waste in the water.
Question 1, sub question A. Fill up the table of season in India. तर खालील जो टेबल आहे तो आपल्याला फिलअप करायचा आहे. हा टेबल भारतातील ऋतूबद्दल माहिती सांगणारा आहे. टाइम ऑफ द इयर, फर्स्ट कॉलम, सेकंड, सीझन, थर्ड, इंग्लिश नेम. या टेबलमध्ये आपणाला भारतीय ऋतू आणि ते केव्हा असतात याचे कालावधी दिलेला आहे आणि त्या ऋतूंना काय म्हणले जाते आणि भारतीय ऋतूंना इंग्रजीमधील नाव काय आहे हे आपणाला त्या ठिकाणी लिहावयाचे आहे. फर्स्ट, मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल या कालावधीमध्ये असलेला ऋतू म्हणजे वसंत. वसंत ऋतूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते समोर लिहायचं आहे. नेम इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये स्प्रिंग असे म्हणल्या जाते. सेकंड, मिड एप्रिल टू मिड जून आणि या कालावधीमध्ये असलेला भारतीय ऋतू म्हणजे ग्रीष्म आणि त्याला इंग्लिशमध्ये समर या नावाने ओळखले जाते. थर्ड, मिड जून टू मिड ऑगस्ट या कालावधीमध्ये जो ऋतू असतो तो भारतीय ऋतू म्हणजे वर्षा आणि इंग्लिशमध्ये त्याला रेनी सीझन असे म्हणल्या जाते. फोर, मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर या कालावधीमध्ये असलेला भारतीय ऋतू शरद ऋतू आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये ऑटम असे म्हणल्या जाते. फिफ्थ, मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर या कालावधीमध्ये हेमंत ऋतू असतो आणि त्याला इंग्लिशमध्ये प्री विंटर असे म्हणल्या जाते. सिक्स, मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी या कालावधीमध्ये शिशिर हा ऋतू असतो आणि त्याला इंग्लिशमध्ये विंटर असे म्हणल्या जाते. B. Match the weather with the season. Here are two columns. First column is season. Second column is the weather. या कॉलम मध्ये आपणाला ऋतू आणि त्या ऋतूमध्ये असलेलं वेदर वातावरण यांच्यासोबत जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट, विंटर. या ऋतूमध्ये वातावरण कसे असते? आन्सर इज डी, कोल्ड. सेकंड, मान्सून म्हणजे पावसाळा. पावसाळा ऋतूमध्ये कशा प्रकारचे वातावरण असते? रेनी. पाऊस असतो. थर्ड, स्प्रिंग. वसंत ऋतूमध्ये प्लेजंट आल्हाददायक असे वातावरण असते. प्री विंटर.
या ऋतूमध्ये वातावरण हे विंडी असते, म्हणजे भरपूर वारे वाहत असते. फिफ्थ, समर, उन्हाळा. या ऋतूमध्ये वातावरण हॉट असते, उष्ण राहते. 6, ऑटम. या ऋतूमध्ये वातावरण हे बी, कूल असते. Question 2, sub-question A. Poets make to the poems musical and different from prose by using many poetic devices. कवी अनेक पद्यात्मक पद्धती वापरून कविता गद्यापेक्षा वेगळी व संगीतमय करीत असतो. One of them is using words that begin with the same sound in the same time. For example, beautiful birds, sad song, stepping stone, city sight, no one knows. अशा रचनांपैकी एक रचना आहे ती म्हणजे ॲलिट्रेशन. हा एक अलंकार आहे. This device is called alliteration and belongs to set of similar device name figure of speech. Figure of speech add to the beauty of a poem. Alliteration या अलंकारात भाषेचा गोडवा वाढवण्याकरिता एकाच प्रकारचे ध्वनी एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोन्स. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. अनुप्रास या अलंकारात पहिले अक्षर लेटर नव्हे तर शब्दाचा पहिला ध्वनी म्हणजे उच्चार महत्वाचा असतो. Now write 5 pairs words that begin with the same sound. सुरुवातीला एकाच प्रकारचा ध्वनी म्हणजे उच्चार असलेल्या शब्द आपल्याला त्यांच्या जोड्या लिहाव्याच्या आहेत. फर्स्ट, टॉल ट्री, ग्रीन ग्रास, हाय हिल्स, अंकल्स अम्ब्रेला, माय मदर मे मेक डोसा फॉर मी यासारखे. या शब्दांच्या जोड्यांमध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार वापरलेला आहे. या अलंकारात पहिले अक्षर लेटर हे नव्हे तर शब्दाचा पहिला ध्वनी उच्चार महत्वाचा असतो. लाईक टॉल ट्री,
green grass, high heels, uncle's umbrella. My mother may make dosa for me. Question 2, sub question B. Poets also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. या अलंकारात ध्वनी, आवाज व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत कवी वापरत असतो. Such words are called onomatopoetic words if they occur in same line of a poem. The figure of speech in that line is called onomatopoeia. onomatopoeia म्हणजे ध्वनी अनुकरणात्मक अलंकार. या अलंकारात ध्वनी, आवाज म्हणजे साऊंड व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरलेले असतात. Question 3, play a game. Set a time limit of 5 minutes using letters from the word onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum numbers of words within the time limit is the winner. प्रश्नाचा अर्थ असा होतो, ऑनमॅटपिय या शब्दापासून शक्य होतील तेवढे 4, 5, 6 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार करून 5 मिनिटात लिहावयाचे आहेत. Answer is poet, onto, note, poem, open, onion, potato, tomato, opinion, patient, अपॉइंट. तर असे वेगवेगळे शब्द आपणाला अर्थपूर्ण शब्द बनविता येतात.